श्री स्वामी समर्थ. तूळ राशी 1 ते 30 एप्रिल मासिक राशी भविष्य. नमस्कार मित्रांनो, आपल्या आवडत्या चॅनलवर तुमचे मनपूर्वक स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत एप्रिल महिना तुमच्यासाठी नेमका कसा जाणार आहे. नशीब तुमच्या बाजूने उभं राहणार का? कामात प्रगती होईल की थोडं थांबून विचार करावा लागेल? प्रेम, पैसा आणि आरोग्य यामध्ये काय बदल दिसतील? काही मोठा निर्णय घ्यायचा असेल तर हा योग्य काळ आहे का? मित्र नातलगांची साथ मिळेल की गैरसमज वाढतील? चला तर मग सविस्तर जाणून घेऊया तुळ राशीचा एप्रिल महिना कसा जाणार. जर तुम्हाला हे राशीभविष्य आवडले असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ नक्की लिहा. करिअर आणि व्यवसाय. एप्रिल महिना तुमच्या कामाच्या बाबतीत थोडा मिश्र अनुभव देणारा ठरणार आहे. सुरुवातीला कामाचा ताण जरा जास्त जाणवेल. ऑफिसमध्ये अचानक नवीन जबाबदाऱ्या तुमच्यावर येऊ शकतात. काही वेळा तुम्हाला वाटेल की हे सगळं माझ्याच वाट्याला काय येतंय. पण शांत रहा, तुमचं काम प्रामाणिकपणे केल्यामुळे वरिष्ठांची नजर तुमच्यावर पडणार आहे. मधल्या काळात एखादं नवीन प्रोजेक्ट मिळू शकतं जे तुमच्यासाठी मोठी संधी ठरेल. सहकाऱ्यांबरोबर थोडे मतभेद होऊ शकतात, पण संयम ठेवलात तर ते सहज मिटतील. व्यवसाय करणाऱ्यांसाठी हा काळ थोडा विचारपूर्वक निर्णय घेण्याचा आहे. मोठी गुंतवणूक करण्यापूर्वी दोनदा विचार करा. नवीन पार्टनरशिप करताना कागदपत्र नीट तपासा. महिन्याच्या शेवटी कामात गती येईल आणि तुमचा आत्मविश्वास वाढेल. तुमच्या मेहनतीचं फळ हळूहळू दिसायला लागेल. थोडं धैर्य आणि सातत्य ठेवलं तर यश नक्की मिळेल. आर्थिक स्थिती. पैशाच्या बाबतीत एप्रिल महिना सावध राहण्याचा सल्ला देतो. सुरुवातीला काही अनपेक्षित खर्च समोर येऊ शकतात. घरातील एखाद्या कामासाठी किंवा दुरुस्तीसाठी पैसे खर्च करावे लागतील. त्यामुळे बजेट थोडं बिघडू शकतं, पण घाबरायचं कारण नाही. मधल्या काळात एखादं थांबलेलं पैसे मिळण्याची शक्यता आहे. मित्र किंवा नातेवाईकांकडून आर्थिक मदत मिळू शकते, मात्र उधार देताना किंवा घेताना नीट विचार करा. गुंतवणूक करताना घाई करू नका. शेअर मार्केट किंवा जोखीम असलेल्या ठिकाणी पैसे टाकताना काळजी घ्या. महिन्याच्या शेवटी आर्थिक स्थिती सुधारेल. बचत करण्याकडे लक्ष द्या. छोट्या छोट्या खर्चावर नियंत्रण ठेवलं तर मोठा फायदा होईल. तुमचं आर्थिक नियोजन योग्य असेल तर पुढे फायदा होणार आहे. प्रेम आणि नातेसंबंध. प्रेमाच्या बाबतीत हा महिना थोडा भावनिक राहणार आहे. सुरुवातीला जोडीदाराबरोबर काही गैरसमज होऊ शकतात. छोट्या गोष्टीवरून वाद वाढू शकतो, पण मन मोकळं करून बोललात तर सगळं ठीक होईल. रिलेशनशिपमध्ये प्रामाणिकपणा खूप महत्त्वाचा आहे. एकमेकांवर विश्वास ठेवणं गरजेचं आहे. सिंगल लोकांसाठी हा महिना थोडा खास ठरू शकतो. एखादी नवीन व्यक्ती आयुष्यात येण्याची शक्यता आहे, मात्र घाईघाईने निर्णय घेऊ नका. कुटुंबासोबत वेळ घालवलात तर मन प्रसन्न राहील. मित्रांसोबतचे संबंध मजबूत होतील. काही जुन्या आठवणी पुन्हा जाग्या होतील. महिन्याच्या शेवटी नात्यांमध्ये गोडवा वाढेल. थोडं समजून घेतलं तर सगळं सुरळीत चालेल. आरोग्य आणि मानसिक स्थिती. आरोग्याच्या बाबतीत थोडी काळजी घ्यावी लागेल. सुरुवातीला थकवा आणि आळस जाणवू शकतो. कामाचा ताण जास्त असल्यामुळे मानसिक तणाव वाढू शकतो. त्यामुळे स्वतःसाठी वेळ काढणं खूप गरजेचं आहे. नियमित व्यायाम करा. योग्य आहार घ्या. झोप पूर्ण घेणं महत्त्वाचं आहे. छोट्या आजारांकडे दुर्लक्ष करू नका. पोटाचे किंवा डोकेदुखीचे त्रास होऊ शकतात. योगा किंवा मेडिटेशन केल्यास मन शांत राहील. सकारात्मक विचार ठेवा. नकारात्मक लोकांपासून थोडं अंतर ठेवा. महिन्याच्या शेवटी आरोग्य सुधारेल. स्वतःची काळजी घेतलीत तर तुम्ही तंदुरुस्त राहाल. कौटुंबिक जीवन. एप्रिल महिन्यात घरगुती वातावरण थोडं बदलत राहणार आहे. सुरुवातीला घरात एखाद्या छोट्या कारणावरून वाद होऊ शकतो. कधीकधी तुम्हाला वाटेल की तुमचं कोणी ऐकतच नाहीये, पण अशावेळी शांत राहणं खूप गरजेचं आहे. प्रत्येक गोष्टीवर रिक्त होण्यापेक्षा थोडं समजून घ्या. आई-वडिलांशी संवाद वाढवा. त्यांच्या सल्ल्याकडे दुर्लक्ष करू नका. घरातील ज्येष्ठ व्यक्ती तुमच्यासाठी मार्गदर्शक ठरेल. भावंडांबरोबर थोडं मतभेद होऊ शकतात, पण प्रेम कायम राहील. घरात एखादा शुभ कार्यक्रम किंवा छोटा आनंदाचा प्रसंग येऊ शकतो. त्यामुळे वातावरण हलकं-फुलकं होईल. कुटुंबासोबत वेळ घालवलात तर मनाला खूप समाधान मिळेल. काही वेळा जबाबदाऱ्या वाढतील, पण त्या निभावताना तुम्हाला स्वतःची ताकद कळेल. घरात आर्थिक बाबींवर चर्चा होऊ शकते. त्यात तुमचं मत महत्त्वाचं ठरेल. महिन्याच्या शेवटी कुटुंबातील नातेसंबंध अधिक मजबूत होतील. थोडं प्रेमाने आणि संयमाने वागलात तर घरात सुखशांती टिकून राहील. शिक्षण आणि अभ्यास. विद्यार्थ्यांसाठी एप्रिल महिना थोडा मेहनतीचा आहे. सुरुवातीला अभ्यासात लक्ष कमी लागेल. मोबाईल, सोशल मीडिया किंवा इतर गोष्टींमुळे लक्ष विचलित होऊ शकतं, पण हे ओळखून स्वतःला कंट्रोल करणं खूप महत्त्वाचं आहे. अभ्यासाचं योग्य प्लॅनिंग केलं तर तुम्ही चांगले मार्क्स मिळवू शकता. मधल्या काळात एखादी परीक्षा किंवा टेस्ट येऊ शकते जी तुमच्यासाठी महत्त्वाची ठरेल. त्यामुळे वेळेचं नियोजन करा. शिक्षकांचा सल्ला घ्या. त्यांचं मार्गदर्शन उपयोगी पडेल. मित्रांसोबत ग्रुप स्टडी केल्यास फायदा होईल. काही विद्यार्थ्यांना नवीन कोर्स किंवा शिक्षणाची संधी मिळू शकते. परदेशात शिक्षण घेण्याचा विचार करणाऱ्यांसाठी हा काळ चांगला आहे.
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्यांनी सातत्य ठेवणं खूप गरजेचं आहे. सुरुवातीला थोडं कठीण वाटेल, पण हळूहळू आत्मविश्वास वाढेल. महिन्याच्या शेवटी तुमच्या मेहनतीचं चांगलं फळ मिळू शकतं. लक्ष केंद्रित ठेवलं तर यश नक्की तुमचंच आहे. भाग्य आणि संधी. एप्रिल महिन्यात नशीब तुमच्या बाजूने हळूहळू फिरताना दिसेल. सुरुवातीला काही अडचणी येतील, पण त्या तुमची परीक्षा घेणाऱ्या असतील. मधल्या काळात एखादी मोठी संधी मिळू शकते. ती ओळखून योग्य निर्णय घेतलात तर फायदा होईल. प्रवासाचे योग आहेत. काही नवीन लोकांशी ओळख होईल जे पुढे उपयोगी पडतील. तुमच्या मेहनतीमुळे आणि सकारात्मक दृष्टिकोनामुळे गोष्टी तुमच्या बाजूने वळतील. महिन्याच्या शेवटी भाग्याची साथ अधिक मिळेल. तुळ राशीने एप्रिलमध्ये करावयाचे उपाय. शुक्रवार खास ठेवा. पांढरे कपडे घाला. लक्ष्मी मातेची पूजा करा. ओं शुं शुक्राय नमः जपा. दान करा. दूध, साखर, तांदूळ किंवा अन्नदान केल्याने धन आणि सुख वाढतं. घरात शांतता ठेवा. रोज दिवा लावा. वाद टाळा. मोठ्यांचा आदर करा. पैशात शिस्त ठेवा. अनावश्यक खर्च टाळा. चांदीचं नाणं पर्समध्ये ठेवा. नात्यांसाठी राग कमी ठेवा. प्रेमाने बोला. शुक्रवारी फुलं अर्पण करा. आरोग्य, ध्यान करा. ओम नमः शिवाय जपा. रोज थोडं चालणं ठेवा. विद्यार्थ्यांसाठी ओम ऐं सरस्वत्यै नमः जपा. अभ्यासापूर्वी देवाचं स्मरण करा. सोपं लक्षात ठेवा. श्रद्धा आणि सातत्य ठेवले तर चांगले परिणाम मिळतील. एकंदरीत पाहता तुळ राशीसाठी एप्रिल महिना थोडा चढ उतारांचा असला तरी शेवटी समाधान देणारा आहे. सुरुवातीच्या अडचणींना घाबरू नका. संयम, मेहनत आणि योग्य निर्णय घेतलेत तर यश तुमच्याच पायाशी येईल. नात्यांमध्ये समजूतदारपणा ठेवा. पैशांच्या बाबतीत सावध रहा आणि आरोग्याकडे दुर्लक्ष करू नका. महिन्याच्या शेवटी तुमचं मन आनंदी आणि समाधानी असेल. धन्यवाद.